अगोदर थुंकायचं आणि नंतर ते चाटायचं अशी सवय पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाला अगोदरपासून आहे. पाकिस्तानच्या सरकारला देखील ही सवय आता मागच्या काही दिवसापासून लागलेली आहे. त्यात आता तुम्ही पाकिस्तानच्या अक्षरशः पंतप्रधानाच्या चिंधड्या उडवताय, त्याच्या अब्रूचे धिंडोरे काढताय. कारण काय झालंय, तर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मागच्या रविवारी सांगितलेलं होतं की आम्ही भारताबरोबर खेळणार नाही, आमचा डिसिजन झालेला आहे, आम्ही बांगलादेशच्या बाजूने उभा आहे. आज पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात आम्ही खेळायला तयार आहे. म्हणजे पंतप्रधान पदाची काहीतरी किंमत ठेवायला पाहिजे, काहीतरी लाज ठेवायला पाहिजे. पण प्रत्यक्षात पाकिस्तान खेळायला का तयार झाला? पाकिस्तानने याच्या मागे काही अटी घातलेल्या होत्या. या सगळ्या गोष्टी पीसीबीनं आपल्या अखत्यारीत आपल्या लेवलवरती केल्या असत्या तर पाकिस्तानची अब्रू वाचली असती आणि त्यांना काहीतरी तोंड लागवायला जागा शिल्लक राहिली असती, पण आता ती राहिलेली नाही. त्यांनी ज्या अटी घातल्या त्यातल्या बऱ्याचशा अटी देखील आयसीसीनं उडवून लावल्या. त्यामुळं पाकिस्ताननं भलेही सांगायचा प्रयत्न केला की आम्ही बघा आयसीसीला झुकवलं किंवा आम्ही आयसीसीला अटी घातल्या आणि मग खेळायला तयार झालो, तर प्रत्यक्षात पडद्यामागे काय काय झालं आणि पाकिस्तानला माघार का घ्यावी लागली हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. पाकिस्तान भारताबरोबरची 15 फेब्रुवारी 2026 ला जी मॅच होणार आहे संध्याकाळी 7 वाजता, ती खेळणार की नाही याच्याबद्दलचा प्रश्न होता आणि या प्रश्नाचा निकाल आता लागलाय. ही मॅच होणार आहे असं पाकिस्तानच्या सरकारनं सांगितलंय एक ट्विट करून. या ट्विटमध्ये त्यांनी काय सांगितलंय ते बघूया. म्हणजे त्यांनी तोंड वाचवायचा प्रयत्न, लपवायचा प्रयत्न कसा केलाय. त्यांनी या ट्विटमध्ये सांगितलंय की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसिन नकवी यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सर्व गोष्टींची माहिती दिली. यामध्ये बांगलादेश क्रिकेट बोर्ड, श्रीलंकन क्रिकेट बोर्ड आणि यूएईचा क्रिकेट बोर्ड या सगळ्यांनी पाकिस्तान सरकारला विनंती केली की तुम्ही आमचं नेतृत्व करावं आणि तुम्ही पुढे होऊन या स्पर्धेत खेळायला तयारी दर्शवावी वगैरे वगैरे. त्याच्यानंतर या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं की पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मग श्रीलंकेच्या प्रेसिडेंट बरोबर फोनवरती चर्चा केली आणि मग श्रीलंकेच्या प्रेसिडेंटनं पाकिस्तानच्या पंतप्रधानांना विनंती केली की तुम्ही खेळावं आणि मग अखेर पाकिस्तान सरकारने निर्णय घेतला की ते ही मॅच 15 तारखेला खेळायला तयार आहेत वगैरे वगैरे. हे झालं पाकिस्तानचं ऑफिशियल स्टेटमेंट. म्हणजे हे जे सांगायचं असतं अशी हे स्टेटमेंट आहे. पण प्रत्यक्षात हे जरी सांगितलं असलं तरी सगळं असंच काही घडलं होतं काय? नाही. ह्याच्या मागं पडद्यामागं आयसीसीचा बरेच दिवसापासून प्रयत्न चालू होता. हे बाकीच्या बोर्डांनी प्रयत्न केले, त्यात वाद नाही. पण प्रत्यक्षात पाकिस्तानला का झुकावं लागलं याची काही कारणं आहेत. पण त्या अगोदर बघूया की पाकिस्ताननं काय काय अटी घातलेल्या. पाकिस्तानने यामध्ये ऑफिशियली 5 अटी घातलेल्या आयसीसीकडे आणि आयसीसीच्या या अटींमध्ये त्यांची पहिली अट होती बांगलादेशवर कोणतीही पेनल्टी लावली जाऊ नये, म्हणजे फायनान्शियल. त्यामध्ये आयसीसीनं सांगितलं की आम्ही अगोदरच डिक्लेअर केलंय की बांगलादेशला आम्ही कोणताही फायनान्शियल पेनल्टी लावणार नाही आहोत, त्यामुळे त्याचा काही प्रश्नच येत नाही. दुसरी त्यांची अट होती की बांगलादेशमध्ये एखादा आयसीसीचा इव्हेंट ठेवावा. त्यासाठी देखील आयसीसीनं सांगितलं की आम्ही अगोदरपासूनच विचार केलाय की अंडर 19चा जो वर्ल्ड कप आहे तो कदाचित बांगलादेशमध्ये खेळवला जाईल, याचा विचार आमचा अगोदरच झालाय असं त्यांनी सांगून टाकलं. त्यानंतर मग पुढच्या 3 अटी आल्या पाकिस्तानच्या, ज्या पाकिस्तानच्या जास्त हिताच्या आहेत. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी बायलॅटरल सिरीज आहे, म्हणजे 2 देशांची जी सिरीज असते, कधी कधी पाकिस्तानमध्ये भारताची टीम जाते, कधी पाकिस्तानची टीम भारतात येते, या अशा पद्धतीच्या जे सिरीज आहेत त्या सुरुवात कराव्या. यामध्ये आयसीसीनं सांगितलं की यामध्ये आम्हाला काहीही ताकद नाही, आम्हाला पॉवर नाही, असं थोडक्यात त्यांनी सांगितलं. जर भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही सिरीज खेळवायची असेल तर तो निर्णय भारत सरकार आणि पाकिस्तान सरकार घेतं की दुसऱ्या देशात जायचं की नाही किंवा बायलॅटरल खेळायचं की नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही काहीही करू शकत नाही असं त्यांनी सांगितलं. दुसरी गोष्ट, इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश यांची एक ट्राय सिरीज खेळवावी. यामध्ये देखील आयसीसीनं सांगितलं की आम्हाला पॉवर नाही. कारण काय? पुन्हा एकदा निर्णय सरकार घेतं, आम्ही त्यात काही करू शकत नाही. तर इथे एक समजून घ्या, आयसीसीचे अध्यक्ष जरी जय शाह असले तरी आयसीसी ही एक इंटरनॅशनल बॉडी आहे, त्यामुळे ती एक इंटरनॅशनल बॉडी म्हणूनच बोलते किंवा डिसिजन घेते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भारतानं बांगलादेशचा टूर करावा. यामध्ये देखील आयसीसीनं सांगितलं की आम्हाला याच्यात काहीच पॉवर नाही, आम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळे या तिन्ही मागण्या पाकिस्तानच्या भारत सरकारनं धुडकावून लावल्या. याशिवाय एक अनऑफिशियल मागणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आयसीसीकडे केलेली होती. या मागणीमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की पाकिस्तानला आयसीसी कडून जो पैसा मिळतोय, दरवर्षी प्रत्येक क्रिकेट बोर्डाला पैसा मिळतोय, त्या पैशामध्ये थोडीशी वाढ करावी. याला देखील आयसीसीनं सांगितलं की वाढ करायचं तर सोडा, तुमचा पैसा कमी केला जाईल. म्हणजे या 5 अटींच्या पैकी 3 अटी मानलेल्या नाहीत. याशिवाय पाकिस्तानला जो तोटा होणार होता तो वेगळ्या माध्यमातून होणार होता. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे या सामन्याचे जे ब्रॉडकास्टिंग राईट्स आहेत ते आहेत जिओ हॉटस्टारकडे.
आणि जर भारत आणि पाकिस्तान 15 तारखेची एक मॅच झाली नाही तर कितीतरी शेक कोटी रुपयांचं नुकसान या जिओ हॉटस्टारचं होईल. आणि हे सगळं कोटी रुपयांचं नुकसान फेडण्यासाठी परत पाकिस्तान सरकारला IMF कडून कर्ज घ्यावं लागेल, कारण ही जर मॅच झाली नाही तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही पाकिस्तान सरकारची किंवा PCBची असणार आहे. म्हणून पाकिस्ताननं माघार घेतली. दुसरी एक गोष्ट, श्रीलंकन क्रिकेट बोर्डानं देखील पाकिस्तानला विनंती केली की तुम्ही ही मॅच खेळा, कारण तुम्ही जर खेळला नाही तर श्रीलंकन सरकारला जे काही पैसे मिळणार आहेत, श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाला जे पैसे मिळणार आहेत, मग मॅचमध्ये असू दे, प्रेक्षक जे बघायला येणार, इतर सर्व गोष्टींनी, या सगळ्यामध्ये आमचं भरपूर नुकसान होईल. त्यामुळे त्यांनी विनंती केली. अन्यथा आता सध्या कसं आहे, पाकिस्तानमध्ये बॉम्ब ब्लास्ट होऊ दे, काही होऊ दे, श्रीलंकेच्या टीमवरती गोळीबार होऊ दे, काही झालं तरी ते बिचारे श्रीलंकेचे खेळाडू जातात आणि पाकिस्तानमध्ये जाऊन क्रिकेट खेळतात. पण उद्या ते सुद्धा तिथं जाऊन खेळायचं बंद करतील, म्हणून पाकिस्तानला भीती वाटली. आणि याशिवाय या श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश या तिघांनी मिळून जर गट्टी केली आणि ICC वरतीच कडी करायचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम असा होऊ शकतो की ICC तिघांचं देखील जे काही रिम्युनरेशन आहे ते सगळं कमी करू शकते. म्हणून या तिघांनी मिळून ठरवलं की आता खेळण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अखेर काल गव्हर्नमेंट ऑफ पाकिस्तानच्या ऑफिशियल हँडलवरून ट्विट केलं आणि सांगितलं की आम्ही मैदानात येण्यासाठी तयार आहोत. पण प्रत्यक्षात त्यांना हे सगळं करावं लागलं कारण ICCनं त्यांच्यासमोर काही अशा अटी किंवा सँक्शन्स ठेवलेल्या होत्या की त्यांना घाबरावं लागलं. या अगोदर मोहसिन नकवी सांगत होते की आमच्याकडे आसिम मुनीर आहे, आम्ही कुणालाही घाबरत नाही वगैरे. आता यात आसिम मुनीरचा संबंध काय येतो? पण तरी देखील ते काहीही बडबडत राहतात आणि त्या पद्धतीने ते बडबडत राहिले. त्यामुळे अखेर ही मॅच होणार आहे. पण या मॅचच्या निमित्ताने एक गोष्ट लक्षात आली की पाकिस्तानचा पंतप्रधान किती मोकळा आहे. त्याला दुसरं कुठलंही काम नाही. एक क्रिकेट बोर्डाचा जो मॅटर आहे, त्या क्रिकेट बोर्डाच्या मॅटरमध्ये त्या माणसानं आपले 2 दिवस काढले. म्हणजे थोडक्यात 2 दिवसाचा पगार त्याला लागू झाला. 1 दिवस नाही म्हणून सांगायला, 1 दिवस होय म्हणून सांगायला. अशी ही पाकिस्तान या देशाची परिस्थिती आहे. त्यामुळे पाकिस्तान कुठं जाणार आहे ते काय सांगायची गरज नाही. आता अर्थात 15 तारखेला समजेल की खेळाच्या मैदानात काय होते. या व्हिडिओमध्ये इथं थांबूया. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या किंवा पाकिस्तान सरकारच्या या U-टर्न बद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.